दिव्या आपल्या सासूबाई शारदाताईंना म्हणाली, आज जेवणात काय बनवू? शारदाताई हसत म्हणाल्या, तू तर असं विचारतेस जणू काही रोज मला विचारूनच बनवतेस. दिव्या चिडून म्हणाली, जेव्हा बाबा भाजी आणायला बाजारात जातात तेव्हा तर भरपूर भाज्या आणतात. त्यामुळे मी नेहमी तुम्हाला विचारूनच जेवण बनवते आणि जेव्हा तुम्ही भाजी आणता तेव्हा एकच भाजी घेऊन येता. मग काय विचारायचं? शारदाताई थोड्या रागात म्हणाल्या, तुझं तोंड तर कात्रीसारखं चालतं. कसं उलट उत्तर देतेस? माहेरच्या लोकांनी जे संस्कार केले आहेत तसंच इथेही दाखवशील का? ना जेवण बनवता येतं ना घरकाम करता येतं, फक्त वाद घालायला येतेस, असं शारदाताईंनी बडबडून सांगितलं. दिव्या शांतपणे उत्तरली, आई, माझ्या संस्काराबद्दल बोलू नका. मला तुमच्याशी वाद घालायचं नाही. जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा. मला भरपूर कामं आहेत. मुलं शाळेतून येत असतील, असं म्हणून दिव्या स्वयंपाकघरात गेली. दिव्या आणि प्रशांतच्या लग्नाला एवढी वर्ष झाली तरी दिव्याने या 10 वर्षात कधीही तोंडातून शब्द काढले नव्हते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सासू सासरे दीर नणंद नवरा आणि मुलांच्या सेवेत तल्लीन असायची. दिव्याच्या दीराचं गेल्या वर्षीच लग्न झालं. जाऊबाई इतकी हट्टी निघाली की एका वर्षातच शारदाताईला कंटाळून ती दीरासोबत वेगळं राहू लागली. अगदी तरीही शारदाताईंना दिव्या आजही वाईट वाटत होती. शारदाताई म्हणत होत्या, छोटी सूनबाई शिकलेली आणि सवरलेली आहे, नोकरी करते म्हणून ती निघून गेली. त्या कधीच तिला वाईट बोलल्या नाही, कारण ती दिव्यापेक्षा जास्त हुंडा घेऊन आली होती. तिचे वडील, मोठा भाऊ, छोटा भाऊ हे सर्व सरकारी अधिकारी होते आणि नेहमी भरपूर सामान शारदाताईंना देऊन जात. त्यामुळे त्यांचं तोंड बंद ठेवायला पुरेसं होतं. आणि जाताना ते नेहमी सांगत, शारदाताई, आम्ही आमच्या मुलीला खूप प्रेमाने वाढवलं आहे. तिला घरकाम येत नाही, पण तुम्ही सांगितल्यास घरात एक नोकर ठेवू. छोटी सूनबाई खूप उलट उत्तर देत होती, पण आजपर्यंत शारदाताईच तिला एक शब्द बोलायचंही धाडस झालं नाही. कारण वस्तू आणि पैशासाठी त्या सगळं ऐकून घ्यायला तयार होत्या. आणि दुसरीकडे दिव्या गरीब कुटुंबातून आलेली होती. तिचे वडील शेतकरी होते आणि एक भाऊ होता जो बेरोजगार होता. यामुळेच दिव्याला नेहमी टोमणे ऐकावे लागत होते. प्रेमाने लग्न करून सासरी आल्यावर प्रशांतने तिला स्पष्ट सांगितलं होतं, माझा छोटा भाऊ आणि बहीण आजपासून आपल्या मुलांप्रमाणे आहेत. त्यांच्या लग्नापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पूर्ण कराव्या लागणार आहेत. आणि दिव्या खरंच प्रशांतच्या शब्दावर खरी उतरली. आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम तिने आपल्या दिराला आणि नंदेला दिलं. तिच्या मुलीचा 6 वर्षांनी जन्म झाला, कारण प्रशांतला वाटत होतं की लवकर मूल झालं तर दिव्या माझ्या भावावर आणि बहिणीवर दुर्लक्ष करेल. प्रशांत तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि त्याच प्रेमामुळे दिव्या शारदाताईंचं बोलणं सहन करत होती. 1 वर्षांपूर्वी नणंद अर्पिताचं लग्न झालं होतं आणि आता दिव्या उलट उत्तर देऊ लागली होती. आता तिलाही शरीराला आणि मनाला आराम हवा होता. प्रत्येक वेळी सहन करत राहणं या विचाराने ती थकली होती. दिव्याला एक गोष्ट समजली होती, तुम्ही जेवढा अन्याय सहन कराल, लोक तेवढाच तुमच्यावर अन्याय करतील. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी बोलाल त्या दिवशी तुमच्यावरचा होणारा अन्याय कमी होईल. दिव्या जेवण बनवत होती तेव्हा शारदाताई म्हणाल्या, ऐकायला येत नाही का? किती वेळ झाला बेल वाजत आहे. बहिरी झाली आहेस का? तुला दिसत नाही का मी पूजा करत आहे? एवढं बोलून शारदाताई जप करू लागल्या. दिव्याने धावत येऊन दरवाजा उघडला. समोर अर्पिता होती. अर्पिताला पाहून दिव्या आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अर्पिताताई, तुम्ही यावेळी सगळं व्यवस्थित आहे ना? अर्पिता रागाने म्हणाली, अहो वहिनी, घरात तरी येऊ द्या. का दारातच सगळं विचारणार आहात? आपल्या मुलीचा आवाज ऐकून शारदाताई पूजा मध्येच सोडून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, अर्पिता, सगळं ठीक तर आहे ना? तू एकटीच आली आहेस? जावई बापू पण बरोबर आहेत का? तेव्हा अर्पिता म्हणाली, आई, सगळं संपलं. तुझ्या मुलीला तिच्या सासूबाईंनी आणि नवऱ्याने धक्के मारून घरातून बाहेर काढलं.
आणि म्हणाले, जा तुझ्या माहेरी. इथून पुढे कधीही आम्हाला तुझं अपशकुनी तोंड दाखवू नकोस. शारदाताई रागाने म्हणाल्या, एवढं धाडस त्या लोकांचं? मला तर पहिल्यांदाच माहीत होतं की ती लोकं अशीच आहेत. पण प्रशांतचे बाबा ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले, खूप संस्कारी लोक आहेत. तू रडू नकोस. येऊ दे प्रशांतला आणि तुझ्या बापाला, मग बघते या लोकांना. दिव्या शांतपणे म्हणाली, आई, कोणताही निर्णय घेण्याआधी अर्पिताताईंना विचारा काय झालं आहे. ताई, बोला ना, काय झालं? भाऊजी तर खूपच समजूतदार आणि साध्या स्वभावाचे आहेत. मला नाही वाटत की विनाकारण ते तुमच्याबरोबर असं वागतील. शारदाताई संतापून म्हणाल्या, हो, तुला तर माझी मुलगीच चुकीची वाटणार. जेव्हापासून आली आहेस, आम्हा माया लेकींच्या मागे पडली आहेस. आई, मी तुमच्याशी नाही, मी अर्पिताताईंशी बोलत आहे. त्यामुळे चांगलं हेच होईल की तुम्ही थोडा वेळ गप्प बसा. सांगा अर्पिताताई, काय झालं? अर्पिता रडत म्हणाली, वहिनी, माझी काहीही चूक नाही. तुम्हीच सांगा. किट्टी पार्टीला गेलं तर काय होतंय? त्यात काय एवढं वाईट आहे? आता तर सगळ्या लेडीज किट्टी पार्टीला जातात. मी फक्त एवढंच म्हणाले होते. मी किट्टी पार्टीला जात आहे. आईंचे जेवण कामवाली बाई बनवेल आणि काही गरज पडली तर मला सांगा. एवढ्यावरून तुमच्या भाऊजींचा ओरडणं सुरू झालं. मला म्हणाले, तुला दिसत नाही का आईची तब्येत किती खराब आहे? तुझं असं रोज रोज बाहेर जाऊन पैसे खर्च करणं मला आवडत नाही. आता वहिनी तुम्हीच सांगा. त्यांची आई तर नेहमीच आजारी असते. मग मी माझं आयुष्य जगायचं सोडून देऊ का? मला म्हणतात, जेव्हापासून तू लग्न करून या घरात आली आहेस, कामवालीचा खर्च आणि तुझा खर्च खूप वाढला आहे. मला माझ्या छोट्या बहिणीचं लग्न देखील करायचं आहे. सगळ्या गोष्टींसाठी माझ्याजवळ पैसा नाही. मग वहिनी मला पण राग आला. मी म्हणाले, भिकाऱ्यांच्या घरी लग्न झालं आहे. माझं तर नशीबच फुटकं निघालं. एक आजारी बाई आणि अविवाहित नंदेच्या मध्ये मी अडकून गेली आहे. मी अशीच राहणार नाही. मी स्वतः नोकरी करेन. पण मी माझी आवड सोडून देणार नाही. फक्त एवढ्या गोष्टीवरून मला त्यांनी एवढं ऐकवलं आणि घरातून बाहेर काढलं. नोकरी करायची असेल तर तुझ्या माहेरी जाऊन कर. इथं आईची सेवा करावी लागेल असं म्हणाले. म्हणून मी आले. आता मी त्या घरी कधी जाणार नाही. वहिनी, तिथं माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. दिव्या अर्पिताचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसून म्हणाली, असं नाही ताई की तुमच्यावर कोणी प्रेम करत नाही. चूक तुमची देखील आहे. शारदाताई ओरडून म्हणाल्या, तू हे काय बोलत आहेस? एक तर ती एवढी टेन्शनमध्ये आहे आणि तू तिला चुकीचं म्हणत आहेस. हे संस्कार केले आहेत का तुझ्या आई वडिलांनी की आपल्या नंदेला उलट उत्तर द्यायचं? आई, तुम्ही पुन्हा पुन्हा का माझ्या माहेरला आणि माझ्या संस्कारांना मध्ये घेऊन येता? आणि तुम्ही संस्काराबद्दल बोलूच नका. हे तुमचेच संस्कार आहेत. आज अर्पिताताई आपलं सासर सोडून माहेरी आल्या आहेत. जर तुम्ही त्यांच्यावर चांगले संस्कार केले असते तर चांगलं आणि वाईट त्यांना ओळखता आलं असतं. अर्पिताताईंना मी कधीच माझी नणंद नाही तर मुलगी समजली आहे. जेव्हा मी या घरामध्ये आली होती तेव्हा अर्पिताताई फक्त 12 वर्षाच्या होत्या. मी तुमच्या मुलाला म्हटलं होतं की अर्पिताताई माझ्यापेक्षा किती छोट्या आहेत. तेव्हा तुमचा मुलगा म्हणाला, अर्पिता माझ्या मुलगीप्रमाणे आहे. तिच्या डोळ्यामध्ये कधीच पाणी येऊ देऊ नकोस. आणि मी असंच केलं. अर्पिताताई, मी चुकीचं बोलत आहे का? तुम्हाला माहीत आहे, जेव्हा मी लग्न करून या घरामध्ये आली होती तेव्हा तुमच्या भावाने स्पष्ट सांगितलं होतं, तुझ्या फालतू खर्चासाठी मी एक पैसाही देणार नाही. माझ्यावर 2 मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. माझा छोटा भाऊ आणि बहीण. बाबा आजारी राहतात आणि या घराचा सगळा खर्च माझ्या या छोट्या नोकरीवर आहे. तुम्हा लोकांच्या काळजीमुळे आम्ही मुलांबद्दल विचार केला नाही. पण रोज रोज आईंचे टोमणे. वांजोटीच राहणार आहे ती. तिच्यामध्येच काहीतरी कमी आहे. त्यामुळे तिला मूल होत नाही. आमचं नशीबच फुटकं होतं. जी असली सून आम्हाला मिळाली आहे. तेव्हा माझ्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली होती. तेव्हा मी तुमच्या दादाला म्हटलं की हा समाज मला जगू देत नाही. आपल्याला एक मूल व्हायला हवं. तुमच्या भावाकडे आणि बहिणीकडे दुर्लक्ष होणार नाही. तेव्हा कुठे पिहूचा जन्म झाला. दिवसभर तुमच्या आईचे टोमणे आणि घरातल्या कामात व्यस्त राहत होते. आठवतही नाही की आम्ही कधी बाहेर फिरायला गेलो होतो. मन मारून मी राहत होते. जर मी तुमच्याप्रमाणे घर सोडून गेली असते तर आज या घराची जी स्थिती आहे ती अशीच राहिली असती का? अर्पिताताई,
तुम्हाला चांगलं माहीत आहे मी कधी तुम्हाला चुकीचं सांगितलं आहे का? माझ्या प्रेमामध्ये कधी कमी होती का? तुम्ही खूप नशीबवान आहात की भाऊजींच्या रूपात तुम्हाला खूपच समजूतदार आणि प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. तुम्ही भांडण करून तर आला आहात, पण तिथं भाऊजींची काय अवस्था झाली असेल हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही घरातून बाहेर पडताच पळत तुमच्या पाठीमागे आले होते, पण तोपर्यंत तुम्ही गाडीत बसून आला होता. ते सांगत होते, दिव्या वहिनी, कदाचित अर्पिता तुमच्याजवळ आली आहे. खूप रागात आहे. तिला काहीही विचारू नका. ती खूप टेन्शनमध्ये आहे. चूक माझीच आहे. माझ्या बायकोच्या छोट्या छोट्या इच्छा देखील मी पूर्ण करू शकत नाही. मी खूपच असफल माणूस आहे. आईला जेवायला घालून आणि औषध देऊन मी अर्पिताला घ्यायला येत आहे. अर्पिता म्हणाली, काय वहिनी, तुम्ही खरंच बोलत आहात? ते माझ्याबद्दल काहीच वाईट बोलले नाही. माझी काहीच चूक सांगितली नाही. मग तुम्ही सांगायला एवढा उशीर का केला? तेव्हा दिव्या म्हणाली, मला फक्त तुम्हाला समजावून सांगायचं होतं की नातं तोडणं खूप सोपं असतं, पण त्यांना सांभाळून ठेवणं खूप अवघड असतं. मग तुम्ही काय निर्णय घेतला आहे? तुमचं सामान खोलीमध्ये ठेवू का? आरामात इथेच राहा, किट्टी पार्टी करा. तेव्हा अर्पिता म्हणाली, वहिनी, का मला लाजवत आहात? मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी पण किती मूर्ख होते. माझ्या नवऱ्याला मी समजू शकले नाही. तुम्ही नसता तर कदाचित आज मी माझ्या घमंडामुळे माझं सगळ्यात अनमोल नातं गमावलं असतं. थँक्यू सो मच वहिनी. तुम्ही या जगातली सर्वात बेस्ट वहिनी आहात. मी आता कोणतीही चूक करणार नाही. तुमच्याप्रमाणे मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करेन. तेव्हा दिव्या म्हणाली, ते पहा, गेटवर उभे राहून भाऊजी तुम्हाला कसं पाहत आहेत. अर्पिता लाजली. तोपर्यंत प्रशांत आणि त्याचे वडील देखील आले होते. प्रशांतचे वडील म्हणाले, शारदा, हे काय चाललं होतं? जावई बापू आले आणि पटकन निघून गेले. तेव्हा शारदाताई म्हणाल्या, काही नाही, आज काही नाती अजून घट्ट झाली आहेत. कोणाच्या तरी संस्काराने आज एक घर तुटण्यापासून वाचलं आहे. शारदाताईंनी आज दिव्याला पूर्णपणे स्वीकारलं होतं. दोघीही सासवा सुना एकमेकींच्या गळ्यात पडून आपल्या नात्याला प्रेमाने घट्ट करत होत्या. शेवटी त्यांच्या तोंडून फक्त एवढंच निघालं, हे देवा, माझ्या सुनेसारखी सून सर्वांना मिळू दे. दिव्या आपल्या सासूबाईंना निरखून पाहू लागली. ज्या प्रेमासाठी ती कितीतरी वर्षांपासून व्याकुळ होती, आज ते तिच्या पदरात होते. दिव्याने अशक्य गोष्ट शक्य केली होती. आज दिव्या खूप खुश होती. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.